हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये विद्यार्थिनीचा मांजामुळे पाय कापला गेल्याची घटना घडली आहे। हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये या विद्यार्थिनीवर सध्या उपचार सुरू आहेत। नायलॉन मांजावर बंदी असून सुद्धा अगदी चोरट्या पद्धतीने मांजाची विक्री सुरू आहे। मात्र अनेकांच्या जीवावर हे सगळं बेतताना दिसतंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी संतोष भिसे यांच्याकडून। संतोष, या मुलीच्या प्रकृतीचे काय तपशील आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांनी याबाबत काही कारवाई केली आहे का? कारण अशा वेळेला छापेमारी करून हा मांजा जप्त करणं हा एक पर्याय पोलिसांसमोर उपलब्ध असतो। हिंगोलीच्या कळमनुरी असेल सर्वच जिल्ह्यामध्ये आहे तर पोलीस प्रशासन या मांजाच्या संदर्भात जागरूक झालेले आहे। नगरपंचायत नगरपालिकेच्या वतीने या मांजावर कारवाई देखील करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र या ईश्वरी जाधव ही मुली जी आहे तिचा पाय कापल्यामुळे सर्वांनी हळहळ व्यक्त केलेली आहे। कारण अतिशय धक्कादायक बाब झालेली आहे। कारण जे पतंगबाजी करणाऱ्यांना मांजाची आवड आहे, मांजामुळे जे आहे तर अनेकांचा मांजा जो आहे अनेकांच्या जीवावर बेतू शकतो, अशी ही घटना जी आहे या ठिकाणी घडलेली आहे। आणि पोलीस प्रशासन देखील जे आहे तर मांजाची दुकाने हुडकून काढत आहे। पूर्ण गल्लीबोळामध्ये मांजाची दुकान टाकली जातात कारण कोणाच्या लक्षात येऊ नये त्या ठिकाणी मांजा विक्री केला जातो। त्याचा शोध जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय। आता कळमनुरीमध्ये हा नेमका मांजा कुठून विक्री केला जातो त्याचा आता पोलिसांकडून शोध केला जातोय। आणि त्यावर जी संतोष, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।